नमस्कार मित्रांनो, मी खाऊबली. आज आपण आलो आहोत सानपाड्यात प्रसिद्ध नवी मुंबईच्या भेळवाल्याकडे. त्यांचं नाव आहे मुंबईचा भेळवाला. तर जाणून घ्या दादांकडून यांची भेळ एवढी उत्कृष्ट आणि प्रसिद्ध का आहे बाकी भेळच्या दर्जात. तर या. नमस्कार दादा. नमस्कार. दादा मला सांग की नवी मुंबई तू भेळ लावतोस, ठीक आहे, तुझं नाव आहे मुंबईचे भेळवाला. तर हा कॉन्सेप्ट तुला कुठून सुचला आणि तू किती वर्षांनी या भेळ लावतोय? आणि मेन मुद्दा म्हणजे मी ज्या लोकांना विचारलं नवी मुंबईत की मला भेळ खायची असेल तर कुठे जायचं आहे, तर जास्त लोकांनी मला रिकमेंड केलं की मुंबईच्या भेळवाल्याकडून सानपाड्यात आहे, त्याच्याकडे जा, तो उत्कृष्ट आणि हेल्दी भेळ बनवतो. तर त्याच्या मागचं कारण काय झालं सांगशील? गेले 6 वर्ष झालं मी या ठिकाणी धंदा करतो. तर सुरुवातीला मी एका बँकेमध्ये जॉब करत होतो. बँकेने माझी एका महिन्यामध्ये 6 वेळा बदल्या केल्या. 6 वेळा बदल्या केल्यानंतरला एकदा डोंबिवली असेल, एकदा सानपाडा असेल, मग ठाणे असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी त्यांच्या सगळ्या शाखा फिरलो. शाखा फिरत असताना संध्याकाळची भूक लागायची आणि भूक लागल्यानंतरला मी प्रत्येक स्टेशनवरती भेळ खायचा. भेळ खात असताना बालपण आपल्या गावाला गेलं, आपण आपल्या गावची भेळ खाल्लेली आहे आणि ती चव आजही आपल्या जिभेवरती आहे. ज्यावेळेस या सानपाड्याच्या स्टेशनवर भेळ खाल्ली त्यावेळेस एक लक्षात आलं की आपण अख्खी मुंबई फिरलो, बँकेने आपल्याला अख्खी मुंबई फिरवली, पण भेळ खाय आपल्या गावची भेटली नाही. मग एक कन्सेप्ट आला, जर आपण मुंबईमध्ये भेळ विकली तर, जर आणि तरचा प्रश्न आला. गावाला गेलो आणि गावावरून 1000 रुपयाची भेळ आणली आणि इथे गोल्डन पॅलेसच्या चौकात सुरुवातीचा प्रयोग केला. 500 रुपयाचा टेबल आणला, 200 रुपयाचे डबे आणले आणि छोटासा माझा धंदा चालू केला. त्याच्यानंतरला गिरायकांचे चांगले फीडबॅक आले. पहिल्या दिवशीचा धंदा माझा 500 रुपये झाला. आनंद झाला की बाबा आपण जे विकलं ते लोकांना आवडलं. आणि असं मी पार्ट टाइम जॉब करू लागलो. त्याच्यानंतरला भेळचा व्यवसाय आपण पूर्ण वेळ करूयात असा माझा एक कन्सेप्ट तयार झाला. आणि पहिल्यापासून मी ज्यावेळेस शाळा शिकत होतो त्यावेळेस मी पार्ट टाइम जॉब करायचा, कोणत्या तरी दुकानात काम करायचा इंचरला असताना. ते करत असताना मला धंदा शिकवला गेलो आणि तेच आधी तसं जे उपयोगी पडतंय. आज ही भेळ जी बनवण्यात जे काय आपलं योगदान आहे माझं, त्याच्यानंतरला जे काय आपलं प्रश्न चाललेलं आहे, तर लोक माझ्याकडेच का भेळ खायला येतात? भरपूर भेळ भेटतात, पण याच्यामध्ये नॅचरल फूड आहे. हे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाहीये. त्याच्यामध्ये हे तुम्हाला डाएट फूड म्हणून मी दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर ट्रॅव्हलिंगमध्ये खूप कामाला येतं. 15 दिवस त्याची व्हॅलिडिटी आहे. खूप लोक आउट ऑफ कंट्री सुद्धा ही आपली भेळ जाते. हा भेळीचा सगळ्यात मोठा एक आपल्या शरीरासाठी कोणत्याही प्रकारचं याचे साईड इफेक्ट नाहीये, कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये भेसळ नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही. आणि सगळा माल हा सम्राट बेसन पिठापासून बनवला जातो, ज्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि नॅचरली मसाले आहेत. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भेसळ नसलेले मसाले आहेत आणि सगळं हे मटेरियल मी स्वतः बनवतो. कुरमुरे सुद्धा गावावरून मागवतो आणि भाजीपाला सुद्धा जो काय येतो तो आपला APMC मार्केटमध्ये स्वच्छ सुंदर भाजीपाला येतो. सगळा स्वच्छ धुवून घेतलेला जातो आणि हा भाजीपाला इथे येऊन चांगला कटिंग स्वरूपात केला जातो आणि हा नॅचरल फूड हे तुमच्यासाठी दिलं जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे स्पेशली चटण्या आहेत, या चटण्या आपल्या कोणत्याही प्रकारचा केमिकल नसलेला गूळ आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आपण चायनीज वगैरे कोणते आयटम न वापरता ही आपण बनवलं जातं. म्हणून त्या चटण्याला नॅचरलिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजीच्या हातची आणि आईच्या हातची चव घेतली जाते, ही महत्त्वाची त्याच्यामध्ये आपल्याला ही भेळ आहे. म्हणून लोक आवर्जून जे खवय्ये आहेत आणि जे आपले तुमच्यासारखे जे खाऊगली आहेत, आपण बाहुबली ऐकलाय पण खाऊगली नाही ऐकला, तर आज स्पेशली आपल्याकडे खाऊबली आलेला आहे आणि खाऊबलीने अशी भेळ खाल्लेली आहे, आनंद वाटतो. तर तुम्हाला कसं वाटेल? मला खरं म्हटलं तर या भेळेचं वैशिष्ट्य म्हणजे ओली भेळ खाल्ली मी इकडे. भेळेमध्ये बरेच मिश्रण होते, म्हणजे वेजीस भरपूर होत्या, स्प्राउट्स होते, हेल्दी भेळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ओली भेळ असून सुद्धा त्याने क्रंचीने जात नव्हता, सुकी पडत नव्हती, लाया खूप क्रिस्प होते. तर या भेळेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे.
मित्रांनो खरं सांगतोय, एवढ्या भेळी खाल्ल्या असेल मी नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा. या भेळीमध्ये खरंच जसं दादाने म्हटलं, आजीच्या हाताची लसणाची चटणी, त्यांची गोड जी चटणी आहे ती खरंच अप्रतिम आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता. बघा, मटकी, लाया, चटणी अप्रतिम. तोड नाही. मुंबई भेळ खाऊगलींनी जी वेळ खाल्लेली आहे, मच्छी वेळ खाल्ली आहे, ओली वेळ खाल्ली आहे, आणि आता हे कोणती वेळ खात आहेत भाऊ? सुट्टी वेळ. हा, आणि आता सगळ्यात तुम्हाला एक सांगणं आहे, खाऊगलींनी वेळ तर खाऊन झाली आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे सगळ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येईल आणि माझ्या भेळीचे अपडेट पण तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू.